मारून मात्र अरविंद उघडे यांनी मात्र आपल्या संघाचं मात्र अस्तित्व मात्र टिकून ठेवलं आणि अभिनंदन टीम रोहन 11 साखरपाडा अर्थात गणेश रेरा आणि टीम आणि हडलक देऊया नक्की जिथे मध्ये धामणी संघ जयेश माडे बॅटिंगला गोलंदाजी मार्कमध्ये दीपक भगत गोलंदाज दीपक भगत बॅटिंगला जयेश माडे पहिलाच बॉल अडवा पाटणे चांगलासा फटका पाहायला मिळतो चेंडू झाला मिड रिजन मध्ये क्षेत्रक्षण नक्की तिकडे आहे जितू एक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावासाठी झाल्यापर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात या 2च्या सहाय्याने धाव फलकावधी संघाचं श्रीगणेश अकाउंट ओपन झालंय धाव फलकावधी भांबरे सर सांगतायत आज मात्र भिवंडीवरून नक्की स्कोरची भूमिका पार पाडताना पाहायला मिळते भांबरे सर विशेष आभार करतोय कौतुक त्यांचं नक्की कौतुक करावं लागेल कारण नक्की सुंदर हस्ताक्षर धाव फलक मात्र सजवला जातोय शफल झाले होते परंतु मध्ये डाव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल आउटसाइड द लेग स्टंप व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावू शकत जाते 3 या आकड्यावरती दरम्यान गोलंदाज पुणे दीपक चांगलासा फटका पाहायला मिळतो इथे मात्र नक्कीच मिस टायमिंग आहे बॉल इन थ्रू द गॅप ने चाललाय 2 क्षेत्रक्षण नक्की देतात डीपचे 1 धाव कंप्लीट आकाश भगत देतात तोपर्यंत मात्र नक्कीच पाहू शकाल 2 धावा धाव फलकावरती जोडले जाते 2च्या सने धावू शकत जाते 5 ऑन द बोर्ड 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात बॉलचा खेळ झालाय 5 धावा धाव फलकावरती रिवाचा फटका सजवायचा होता इथे पण नक्की प्रॉपर एलिव्हेशन मात्र आला नाही या बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही बॉल चांगली लाईन 3 बॉलचा खेळ झाला 5 धावा धाव फलकावधी 2 ताकदीचे संघ उतरले गेले दुसऱ्या राऊंड मध्ये दुसरा सामना इथे मात्र चांगलाचा फटका पाहायला मिळतोय पण तो स्वतःच्या फॉलो तेवढा जबरदस्त बॉल अडवला गेला 1 सिंगल कंप्लीट स्वयंसेवक आमचे अण्णा आहेत चला अण्णा दादांना विनंती करतो आपण यायचंय नक्कीच स्टेज वरती येण्याची कृपा करावी स्वयंसेवक अण्णा आपण इथे चांगलासा फटका पाहू रूम बनवलाय गॅप सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळतोय बॉल निघून चाललाय सीमा पार चौकार 4 धावा यस धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 10 धावा शेवटचा बॉल पुढील बॉल दीपक इथे मात्र पाहू शकाल समोरचा दरवाजा बंद मागच्या खिडकीतून चोरी इथे मात्र डाबल स्टिक मात्र उखडून काढतोय दीपक भगत शेवटच्या बॉल वरती पाहू शकाल दांडी गोल करतोय संपलाय नक्कीच विकास माडेचा खेळ पहिला धक्का 10 वरती पहिलं षटक समाप्त 1 गडी 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात डीजे एक गडी 10 दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात चांगलासा फटका पाहायला मिळतो जबरदस्त फटका अप्रतिम जयेश माडे स्पेशल बॉल निघून चाललाय
जितक्या वेगाने बॉल टाकला गेला तितक्या वेगाने मात्र बॅट फिरवली गेली. हा जयेश माडीचा ब्रँड आहे मित्रांनो, तो ब्रँड मात्र कायम ठेवतोय. पुढील बॉल इथे मात्र नक्की कट्टर बॉलचा वापर केला गेलाय. पहिल्या बॉल मध्ये ठोकला होता तू चौकार, पण तो माझ्या हातामध्ये सुद्धा बॉल आहे, मी सुद्धा कमबॅक करू शकतोय असं आकाश भगतच्या माध्यमातून नक्की दाखवून दिलं गेलंय. खाणीचा पडा संघ म्हटलं की नक्की शहापूर आदिवासी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक नामवंत संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे तो खाणीचा पडा संघ. शॉर्ट अँड फुलचा बॉल, याही बॉल मध्ये जयेश माडी स्वतःवरती नाराज आहे. बॉल मध्ये नक्की फाऊशाल चांगला बॉल होता, संधीचं सोनं करता आला नाहीये. नक्की इथं पाहुशाल आदिवासी सरपंच चषक. यस थँक्यू. पुण्याचा स्ट्रीट डाऊन फटका मात्र चांगला आहे, सरळ बॅटने मात्र फटका सजवलाय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, थोडीशी फंबलिंग, 2 धावा कंप्लीट केले गेल्यात. या 2च्या साह्यानं पाहायला मिळतील 16 आकड्यावरती. बॅटिंगला पुन्हा एकदा नक्कीच पाहायला मिळतो नक्की जयेश माडी हा बॅटर. इकडे 16 धावा धाव फलकावरती. चला मित्रांनो, नक्की जर टिमडिंग करायची नाही, अजून नक्की 2 सामने खेळवायचे आहेत. 4:30 वाजलेत घड्याळामध्ये. इथे सुद्धा नक्की चांगली गोलंदाजी, चांगली लाईन आकाश भगतच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेग कटर, ऑफ कटर, लेग ब्रेक, ऑफ ब्रेकचा नक्की पाहू शकाल. कॉम्बिनेशन आहे या गोलंदाजाकडे, तो गोलंदाज आकाश भगत खांडीच्या पडा संघाकडनं. दरम्यान पुढील बॉल गोलंदाज मार्गपती, गोलंदाज पुणे आकाश. स्टेप आउट झाले होते, फटका मात्र बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. जबरदस्त गोलंदाजी. नक्की दुसऱ्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 1 गडी बाद, 16 धावा धाव फलकावरती. पहिल्या बॉल मध्ये चौकार येऊन सुद्धा नक्की जबरदस्त गोलंदाजी हाताळली आकाश भगतच्या माध्यमातून. 12 बॉलचा खेळ झालाय, 1 गडी बाद 16, अजूनही 12 बॉलचा खेळ असेल बाकी. अजय भगत येत आलाय गोलंदाजी मार्फत. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज अजय भगत. यस, गोलंदाज अजय भगत. गोलंदाज अजय. स्ट्रेट डाऊन फटका पाहायला मिळते, सर्व बॅट मात्र नक्की ड्राईव्ह पाहायला मिळते. स्ट्रेट डाऊनचा फटका, रोहन येतोय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धावा धाव फलकामध्ये यशस्वीरित्या जुळल्या गेल्या. थोडासा नक्की थोडासा लेट राहिला रोहन भगतच्या माध्यमातून. धावसंख्या जाते 18 आकड्यावरती. आपण पाहता ऐकतात मित्रांनो, आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असून शहापूर तालुका अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगरबी आयोजित आदिवासी सरपंच चषक. त्याच्यामध्ये नक्की भरपूर सपोर्ट ग्रामस्थ मंडळ गोठेगरचा सुद्धा राहिला गेलाय. त्याचबरोबर नक्की आमचे आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक संपूर्ण जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून नक्की चांगली स्पर्धा पाहायला मिळते मित्रांनो. 18 धावा धाव फलकावरती. 18 धावा धाव फलकावरती. पुण्याचा स्ट्रेट डाऊन फटका पाहायला मिळतो, सर्व बॅटने मात्र स्ट्रेट डाऊन ग्राउंडचा फटका पाहायला मिळतो. रोहन तिकडे एक सिंगल कंप्लीट बॅटिंगला आता मात्र जयेश पाहायला मिळतोय. फंबलिंग झाली होती, रोहन थोडासा नक्की फंबलिंग करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 19. तिसरे षटक मार्ग असता बॅटिंगला जय नक्की पाहूशा दुखापतग्रस्त झालाय. चला ऑफिशियल्स विनंती करतो मंगेश पोकळा, आपण जरा पाणी घेऊन जायचं लवकर लवकर.
लवकर पाणी घेऊन जायचं मंगेश पोकळा पण. दुखापतग्रस्त झालाय. सामना सुरू करायचा आहे. यस नक्कीच एक गडीमध्ये 19 तिसऱ्या षटकाला झाले. नक्कीच पाहू शकता तिसऱ्या षटकात काही चेंडू शिल्लक. अजय भगत तयार बॅटिंगला पुन्हा एकदा नक्कीच जयेश माडी. थोडासा सामना सुरू झाला होता कारण नक्कीच खंडीजोडा संघाचा रोहन भगत थोडासा इंजरीग्रस्त आहे, दुखापतग्रस्त. यस गोलंदाज अजय, बॅटिंगला जयेश. मॅचला होती सुरुवात अजय. इथे मात्र भन्नाट व्यक्ती सर्रार जबरदस्त बॉल. क्लासिकल गोलंदाजी पाहायला मिळते, धारदार गोलंदाजी. ज्या वेळी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भांबरे सर उजव्यापेक्षा नक्की डावखुऱ्या आता जे गोलंदाज सध्याच्या घडीला भन्नाट धारदार गोलंदाजी त्यांच्याकडे असते. यस नक्कीच राईट बॅटरला लेफ्टी बॉलर खतरनाक खतरनाक. इथे मात्र यष्ट्यांचा मारा गेलेला बॉल. धारदार गोलंदाजीचं दुसरं नाव म्हणजे अजय भगत खांडीदेवडा संघाकडनं. तिसऱ्या षटकामध्ये नक्की धावा मात्र नक्की रुकवलं कारण की गोल्डन विकेट जयेश माडीची गोल्डन विकेट मध्ये घेण्यामध्ये यशस्वी ठरला गेलाय. थँक्यू. 12 बॉल 11 वरती नक्कीच बाद झाला. जयेश माडे हा बॅटर. नक्कीच बॅटिंगला होता मात्र उमेश माडे. आणखीन एक म्हाडा ब्रदर्स माडे पाहायला मिळतोय. धाबा तर करावं लागतील कारण समोरचा संघ नक्की ताकदीचा आहे. खांडीचा बडा संघ हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. चांगला टोटल नक्की 40+ तर करावा लागतील. पुढील बॉल ते मात्र नक्की थोडं फॉलो थ्रू मध्ये गडबड होताना पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत मित्रांनो. त्या स्पर्धेचं नाव आदिवासी सरपंच चषक. त्या स्पर्धेला नक्की आई गौतमी स्पोर्ट्स गोठेकर यांनी सुद्धा नक्की भरपूर मेहनत घेतली. त्याचबरोबर नक्की आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक शहापूर असोनच्या सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतलेली आहे. इथे मात्र ओव्हरपिचचा बॉल उडवला. मिस टायमिंग. दीपक भगत तिकडे गेलाय. दीपक भगत करणार नाही चुकी. पहिलाच बॉल फेस करत उमेश माडे यांची गोल्डन विकेट. तू चल में आया असं परिस्थिती पाहायला मिळते. दीपक भगत ऑन हॅट्रिक वरती नक्की सॉरी अजय भगत ऑन हॅट्रिक वरती असेल. धन्यवाद.
धावसक धाव फलकापती पाहायला मिळते. 3 गडी बाद 19 धावा या स्पर्धेसाठी नक्कीच पाहू शाल. त्याच्यामध्ये ते सुद्धा ऑफिशियल त्याचं सुद्धा आयोजकाचा भाग आहे मित्रांनो रामजी डिंगोरे सर. प्रत्येक गोष्टीची बारकाईने मत नक्की स्वतः लक्ष देत आहेत. नक्कीच आयोजन सुद्धा नक्कीच गोठेकर करांचा आहे. गोठेकर वासियांचा आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोठेकर. चांगली स्पर्धा पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. आदिवासी खेळाडूंना मात्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम राम डिंगोरे यांनी संपूर्ण त्यांच्या मित्र परिवाराने केला गेलाय. धन्यवाद की नक्की तुम्ही आम्ही सर्वांना नक्की पाऊस एन्जॉय करत अशी स्पर्धा. शहापूरच्या नक्की शहापूर असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, पनवेल असेल, कर्जत असेल, तिकडे मात्र वाडा असेल, तलासरी, मोखाडा, नाशिक मध्ये इगतपुरी असेल, नगर मध्ये असेल, अकोला असेल, या तालुक्यातील मात्र पाहुशाल यंगस्टर आहेत त्यांना मात्र नक्की प्लॅटफॉर्म कुठेतरी उपलब्ध करून द्यावा. शहापूर मध्ये नक्की पहिल्यांदाच शहापूरच्या टेनिस बॉल हिस्ट्री मध्ये आदिवासी क्रिकेट मध्ये पहिल्यांदा सिरीज साठी बाईक ठेवलेली आहे. ती स्पर्धा आहे आदिवासी सरपंच चषक. गोलंदाज अक्षय मिंगाल इथे स्क्वेअर गोलचा फटका सजवायचा होता, थांबवलंय. जबरदस्त धारदार गोलंदाजी खांडीचा बडा संघाकडनं. उगाच नाही शहापूर आदिवासी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नक्की नामवंत नाव. नक्कीच उच्च कोटीचा नक्की त्यांच्या माध्यमातून क्रिकेट अनेक वर्षांचा नक्कीच पाहुशाल अनुभव आहे त्यांच्याकडे. अनेक वर्षांपासून ज्या संघाचा दबदबा राहिला गेला या शहापूर आदिवासी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये तो संघ खांडीचा बडा संघ या नावाचा नक्कीच उल्लेख केला जातोय. ओव्हर द विकेट टाकलेला बॉल आडवा बॅटने जशी बॅट फिरवली तलवारी सारखे बॉल निघून चाललाय नक्की लॉंग लेग सीमा पार. यावेळी मात्र नक्की संघर्षमय करणारा हा फलंदाज कृष्णाच्या बॅट मधनं हा संघर्षमय करणारा नक्की कारण नक्की भरपूर चला बॉल द्यायचंय. मॅच बॉल आलाय. यस थँक्यू सो मच. व्हॉलंटियर आमचा नक्की प्रेक्षकाचा वर्ग आहे व्हॉलंटियर असेल. यस थँक्यू. धाव फलकावती पाहायला मिळतात आता मात्र नक्की 24-25 धावा धाव फलकावती. 3 गडी बाद 25 धावा करावा लागतील. 30 प्लस तर मग नक्की करावा लागतील. फायनल टोटल द्यावा लागेल. कृष्णाच्या बॅट मध्ये हा षटकार आलाय. यस गोलंदाज पण अक्षय मिंगाल तयार. पुन्हा एकदा बॅट तर मध्ये फिरवली चांगला बॉल चांगली लागेल. 3 गडी बाद 25 धावा धाव फलकापती विचार केला जाईल तर जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा. हे चौथं षटक अक्षय मिंगलच्या माध्यमातून हा ट्रॅकचा बॉल चांगलासा स्लाइस केला फटका परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण स्वतः कॅप्टन कुल जगदीश आहे तिकडे माफ करा नक्की जगदीशच्या माध्यमातून जगदीश पाहायला मिळतोय तिकडे. जगदीशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बॅटिंगला आता मध्ये रणजित आहे. थोडेसे फिल्डिंग थोडेसे चेंजेबल पाहायला मिळेल यात मध्ये शंका नाहीये. 3 गडी बाद 26 धावा अजूनही नक्की 2 बॉलचा खेळ असेल शिल्लक. गोलंदाजी मार्गवरती अक्षय मिंगाळ बॅटिंगला रणजित अजूनही नक्की 2 बॉल मध्ये किती धावा येतील हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. पुढील बॉल अक्षय चांगलासा स्लाइस केला फटका पाहू शकाल. चांगलासा ताकदीचा नंतर युक्तीचा वापर केला गेलाय. क्षेत्ररक्षण येत्या डीप मध्ये तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केला जातील का. यस इथे मात्र विकेट होती जातीये कृष्णाची विकेट. फलंदाज गॉन. तिसऱ्या धावेसाठी काही गरज होती या विकेटची.
धावसंख्या धाव फलकवतो 28. शेवटचा बॉल शिल्लक. बॅटिंग मार्गमध्ये पुन्हा एकदा रणजित. ते सुवर्णकीत पावसाल बीट केले गेले. धावसंख्या पहाडमध्ये 28 आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल. जिंकण्यासाठी 24 बॉल 29 धावांची गरज. थँक्यू सो मच विकीजी शेवाळे यांचा गोड आवाज तुम्ही याआधी ऐकला. अतिशय चांगले समालोचन या स्पर्धेमध्ये करार त्यांच्या माध्यमातून देखील तुम्ही ऐकतायत आणि सातत्याने या परिसरामध्ये हा आवाज आपल्याला दुमदुमताना दिसतो आणि असंच त्यांनी समालोचन करीत राहावं आणि या विभागामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये आणखीन मोठं नाव त्यांनी कमवावं यासाठी त्यांच्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आमच्याकडनं. सेकंड इनिंगला होत आहे सुरुवात. पहिलं सत्र याआधी समाप्त झाला पण पाहिलं 28 बनवण्यात आलं आणि 29 टार्गेट इथे सेट केला. बघा टार्गेट जर आपण पाहिलं तर ऑनेस्टली सांगावंसं वाटतं की रन्स 10 ते 15 कमी बनवला बट त्यातल्या त्यात एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की 29 आहेत फाईट कशा प्रकारे करू शकतो त्याचा विचार करणं आवश्यक. पण हा फटका लाजवाब. पहिलाच बॉल पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. 6 षटकार. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. राव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. पहिलाच बॉल बॅक ऑफ लेंथ होता. कमी गतीने होता. लाईन लवकर पिक केली. अडवा पाटने पुलचा फटका. षटकाराने सुरुवात. फुल लेंथ आहे. ड्राईव्ह करत असताना प्रॉपर टाइम केलं. प्लेसमेंट देखील चांगली होती. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड होतं. 2 मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 8. 2 चांगले फटके दीपक भगत यांचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. दीपक भगत, जितू भगत याआधी आपण खांडीचा पाडा या टीमला पाहिलं होतं तेव्हा देखील बॅटिंग चांगलीच केली होती दीपक भगतने आणि आता देखील चांगली सुरुवात आपण दीपकची पाहत आहोत या मॅचमध्ये. लक्ष तितकं मोठं नाहीये. फक्त 29 धावा करायचा. नेक्स्ट बॉल फुल लेंथ हेलिकॉप्टर उडवला
आणि लँडिंग होईल ठीक लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक तडाका षटकार. आणखीन एक षटकार. धावपळ गदा 14 आणि असे वाटतंय की जर अशी बॅटिंग झाली तर हा सामना फार लवकर समाप्त होऊ शकतोय. लॉफ्टेड ड्राईव्ह आणि हा बॉल देखील गेला थेट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. व्हॉट शॉट तिसरा मारला दीपकने. षटकार. एफर्टलेस हिटिंग ज्याप्रमाणे फटके येत आहेत प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक्स येत आहेत. गती कमी हुक केला गॅप मध्ये बॉल आहे आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर आहे. 3 षटकारानंतर हा चौकार. धावफलक आता 24 आणि आता आवश्यकता आहे फक्त 5 धावांची. वेळ अतिरिक्त खर्च झाला होता बट एका मॅच मध्ये सगळा वेळ वसूल झाला. आता फक्त 5 धावांची आवश्यकता. 29 धावांचं लक्ष्य कुठे मी सांगत होतो की फाईट होऊ शकते बट दीपक भगत यांचे विचार थोडे वेगळे होते. पॅनवरती टाकलाय बॉल मागे चाललाय आणि या बॉल सोबत हा सामना समाप्त. अवघे 19 चेंडू ठेवून 10 विकेट्सने हा फार मोठा विजय प्रस्थापित केला टीम खांडीसापाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स वेल प्लेड दीपक अँड हार्ड लक टीम माडेपाडा. आणि प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया बघा. लो स्कोरिंग मॅच होती आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघलं तर एकंदरीत प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. बॉलिंग करत असताना 1 विकेट देखील काढली आणि त्याचप्रमाणे बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली 24 धावा बनवला तोच दीपक भगत ठरला या सामन्याचा सामनावीर.